नाशिकच्या देवळालीत पोलिसांची धडाकेबाज कारवाई। देवळालीत 2 दिवसांपूर्वी घडलेल्या कोळत्याच्या धाकावर लूटमार प्रकरणानंतर पोलिसांनी अशी चाल खेळली की गुन्हेगारांच्या अंगावर काटा उभा राहिला। देवळाली कॅम्प परिसरात जाधव नावाच्या तरुणावर कोयत्याचा धाक दाखवून हल्ला करण्यात आला। परिसरात भीतीचं वातावरण पसरलं, पण वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने क्षणाचाही विलंब न लावता 2 संशयितांना पकडलं आणि मग झाला तो भन्नाट प्रकार। शहराच्या मुख्य रस्त्यावर या आरोपींची काढली गेली धिंड। होय, डोळ्यांनी पाहिलेलं दृश्यच लोकांना विश्वास बसावा असं होतं। गुन्हेगारांना जिथं वचक बसावा आणि नागरिकांचा पोलिसांवर विश्वास पुन्हा दृढ व्हावा, यासाठी ही अनोखी कारवाई करण्यात आली। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देवरे तसेच पथकातील सुनील जगदाळे, सुभाष जाधव, रमाकांत सिद्धपुरे, विजय कोकणे, संतोष पाटोळे, नितीन करवंदे यांनी सिंहाचा वाटा उचलला। देवळाली पोलिसांच्या या धडक मोहिमेनंतर नागरिकांमध्ये दिलासा आणि पोलिसांप्रती विश्वास दोन्ही वाढला आहे।